एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला कॉम्प्युटर हा विषय खूप महत्त्वाचा पहा. प्रत्येक पेपरला आपल्याला याचं वेटेज भरपूर दिलेलं आहे. त्यामुळे जे काही महत्त्वाचे कॉम्प्युटरविषयी प्रश्न आहेत मित्रांनो, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यावरती जाऊन मित्रांनो तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा. त्यामध्ये जॉइन व्हा. तुम्हाला ही पी-डी-एफ मिळून जाईल. तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये जे काही अपडेट असेल, ती अपडेटसुद्धा मित्रांनो तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की अवश्य जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे पहा. तसेच आपलं टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे बघा, त्यावर जाऊन तुम्ही तो सुद्धा जॉइन करू शकता. चला मित्रांनो, आपण आता प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहे. सर्वात पहिल्यांदा म्हणजे ग्रुप जॉइन करा. चला आता आपण प्रश्न पाहूयात. जर इंटरनेट काय प्रश्न आहे बघा, जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला, तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर या ठिकाणी करणार? तर बघा अँटीव्हायरस कशाचा वापर या ठिकाणी होणार? अँटीव्हायरसचा वापर या ठिकाणी केला जाऊ शकतो. कशाचा? अँटीव्हायरसचा. स्पष्टीकरण जर पाहिलं, तर बघा अँटीव्हायरस जर पाहिले तर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात बघा. ते सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंब-टिंब हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात. तर काय वापरतात? तर फाईल लक्षात ठेवायचं बघा. फाईल हे वापरलं जातं. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे बघा, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर कोणतं आहे बघा ते? बिंग. बिंग लक्षात ठेवायचं. Google सुद्धा बघा एक सर्च इंजिन आहे बघा. काय? Google सुद्धा या ठिकाणी एक सर्च इंजिन आहे. त्याच प्रकारे मायक्रोसॉफ्टचं काय बघा सर्च इंजिन बिंग हे आहे. कोणतं? बिंग. डेटाबेस हा टिंब-टिंब यांचा संग्रह आहे. डेटाबेस हा कशाचा संग्रह आहे? तर फाइल्स लक्षात ठेवायचं आहे, फाईलचा संग्रह आहे. बघा टी-सी-एस झालं, सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला संगणकावर प्रश्न हमखास पाहायला मिळतात. त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. पुढे जाण्या अगोदर बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायचे आहे. संगणकामध्ये छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणाला काय संबोधलं जातं? तर याचं बरोबर उत्तर आहे स्कॅनर. काय असतं बघा ते स्कॅनर असतं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, एच-डबल-टी-पीचे पूर्ण नाव काय आहे? एच-डबल-टी-पीचं पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर हायपर ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल याचं करेक्ट आन्सर आहे पहा. कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टममध्ये काय म्हणतात? म्हणजे कॉम्प्युटर चालू करायला बूटिंग असं म्हणतो आपण. काय म्हणतो? बूटिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे बघा, टिंब-टिंबचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपामध्ये प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. कशाचा वापर केला जातो? तर मायक्रोफिल्म. ऑप्शन क्रमांक 1 मायक्रोफिल्मचा या ठिकाणी वापर केला जातो. डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वाईल्ड कार्ड कोणत्याही अक्षरे संयोगासाठी वापरतात. तर कोणतं अक्षर या ठिकाणी वापरलं जातं? तर या ठिकाणी बघा स्टार वापरतात. लक्षात ठेवायचंय स्टार. खालीलपैकी डब्ल्यू-डब्ल्यू-डब्ल्यू तयार करणारा शास्त्रज्ञ कोण आहे? तर आपण बघा डब्ल्यू-डब्ल्यू-डब्ल्यू पाहिलं असेल तर या डब्ल्यू-डब्ल्यू-डब्ल्यू डब्ल्यू-डब्ल्यू-एफ नाही बघा तुम्ही म्हणता डब्ल्यू-डब्ल्यू इथं रोमन नाहीये. तर डब्ल्यू-डब्ल्यू-डब्ल्यू तर याचा शोध कोणी लावला होता बघा? ऑप्शन क्रमांक ए. टिम बर्नर्स-लीने बघा याचा शोध लावलेला आहे डब्ल्यू-डब्ल्यूचा. खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल, तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो, तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला, तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल, तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत.
₹249 पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही QR दिसतोय, या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार 1 वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची PDF मिळून जातील. वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखलं जातं? तर होम पेज हा प्रश्न भरपूर वेळा पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे. होम पेज म्हणून ओळखलं जातं. संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचं स्वरूप कसं असतं? तर संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या बायनरी त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा 0 ते 1 याच्या स्वरूपात असतं बघा 0 ते 1 यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. FTPचं पूर्ण नाव काय आहे? FTPचं पूर्ण नाव काय आहे? तर काय नाव आहे पहा, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. लक्षात ठेवायचं आपल्याला फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. नेक्स्ट आहे पहा, माहिती माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कशाशी संदर्भामध्ये आहे? तर सायबर गुन्ह्याशी संदर्भामध्ये बघा लक्षात ठेवायचं आपल्याला सायबर गुन्ह्याशी संदर्भामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 साली आला होता. नेक्स्ट आहे पहा, संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये मोजली जाते? तर हर्ट्झ. लक्षात ठेवायचं बघा हर्ट्झ याच्यामध्ये मोजली जाते. ईमेल याचा अर्थ काय होतं? तर ईमेलचा अर्थ होतो बघा इलेक्ट्रॉनिक मेल. काय होतो? इलेक्ट्रॉनिक मेल. नेक्स्ट बघा RAM या शब्दाचा लॉंग फॉर्म काय आहे? तर काय आहे हे बघा रँडम ऍक्सेस मेमरी. काय आहे बघा ऑप्शन क्रमांक बी रँडम ऍक्सेस मेमरी म्हणजेच काय RAM. खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही? सर्च इंजिन कोणतं नाहीये? तर ऑप्शन क्रमांक डी MC AFE बघा McAfee हे नाही बघा. संगणकीय भाषेमध्ये WWW चे अर्थ काय होतो? तर WWW चा अर्थ होतो बघा वर्ल्ड वाईड वेब. लक्षात ठेवा वर्ल्ड वाईड वेब. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा USB चा लॉंग फॉर्म काय आहे? USB चा लॉंग फॉर्म काय आहे? तो ऑप्शन क्रमांक सी युनिव्हर्सल सिरियल बस. लक्षात ठेवा युनिव्हर्सल सिरियल बस. खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही? कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये? तर सॅमसंग. सॅमसंग काय बघा मोबाईलची कंपनी बघा. मोबाईल बरोबर. विंडोज, अँड्रॉइड आणि हे काय आहेत बघा ऑपरेटिंग सिस्टम आहेत बघा. ISP चं फुल फॉर्म काय आहे? काय बघा ISP चा फुल फॉर्म काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा संगणकाला आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटलं जातं? तर काय म्हटलं जातं सांगा पटकन. ज्याचं उत्तर येत असेल बघा त्याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं. त्याला आपण काय म्हणतो प्रोसेस असं म्हणतो. लक्षात ठेवायचं बघा प्रोसेस. नेक्स्ट पहा वायफाय. काय प्रश्न आहे बघा वायफायचं फुल फॉर्म काय आहे? वायफायचा फुल फॉर्म काय आहे? तर वायरलेस ऑप्शन क्रमांक ए वायरलेस फिडिलिटी. लक्षात ठेवायचं फिडिलिटी. लाईट व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत असतं तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून कोणतं उपकरण लावलं जातं? तर कोणतं वापरलं जातं बघा UPS या ठिकाणी वापरला जातो. कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये LAN चं लॉंग फॉर्म काय असतं? तो ऑप्शन क्रमांक बी लोकल एरिया नेटवर्क यालाच म्हणतात बघा LAN लोकल एरिया नेटवर्क. पुढचा प्रश्न बघा 4 बीट किंवा हाफ बाईट म्हणून ओळखलं जातं.
तर 4 बीट किंवा हाफ बाईट कशाला ओळखलं जातं? तर निब्बल याला म्हणतात बघा, निब्बल. सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचं काय आहे? सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचं काय आहे? तर एरर आहे. लक्षात ठेवायचं, एरर. नेक्स्ट आहे पहा, पहिल्या संगणकाचं नाव काय होतं? पहिल्या संगणकाचं नाव काय होतं? तर ऑप्शन क्रमांक बी, इनॅक. लक्षात ठेवायचं बघा, इनॅक हा होता पहिला संगणक. कॉम्प्युटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा. कॉम्प्युटर साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 डिसेंबरला. ऑप्शन क्रमांक डी, 2 डिसेंबरला कॉम्प्युटर साक्षरता दिवस असतो. कधी? 2 डिसेंबरला. समजलं? पुढचा प्रश्न बघा, सीपीयू चा फुल फॉर्म काय आहे? एकदम सोपा आहे बघा आणि बऱ्याच वेळेस पेपरला विचारलेला आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे काय बघा, सीपीयू चा लॉंग फॉर्म आहे. लक्षात ठेवायचं, लॉंग फॉर्म आहे. मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कसं मोजलं जातं? तर कसं मोजलं जातं बघा, डायगोनली मोजलं जातं. लक्षात ठेवायचं बघा, डायगोनली मोजलं जातं. नेक्स्ट आहे पहा, कॉम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जावा भाषेला कोणत्या कंपनीने बनवलेलं आहे? जी काही जावा आहे बघा, या भाषेला कोणत्या कंपनीने बनवलं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, सन मायक्रो सिस्टमनी बनवलेलं आहे. आलं लक्षात? याच्याविषयी जर माहिती जर पाहिली आपण, तर बघा, सन मायक्रो सिस्टमने जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड भाषा बघा या ठिकाणी प्रोग्रामिंग लँग्वेज ही 1990 मध्ये बघा सन मायक्रो सिस्टीम मधील जेम्स गॉसलिंग आणि त्यांच्या सहकार्याने मिळून तयार केलेली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे बघा. कधी? 1990 मध्ये तयार केलेली आहे. नेक्स्ट बघा, सी लँग्वेजला कोणी बनवलं होतं? सी लँग्वेजला कोणी बनवलं होतं? तर ऑप्शन क्रमांक सी, डेनिस रिची. डेनिस रिचीने बनवलं होतं. नेक्स्ट आहे पहा, फेसबुक या वेबसाईटचं जुनं नाव काय होतं? फेसबुकचं जुनं नाव काय होतं बघा? फेसमॅश होतं बघा. ऑप्शन क्रमांक बी. आता फेसबुकचे मुख्य कोण आहेत बघा? मार्क झुकेरबर्ग. लक्षात ठेवायचं आहे, मार्क झुकरबर्ग. लक्षात ठेवायचं आहे. सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेले त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक बी, डिबगिंग असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डिबगिंग. कोणतीही वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेलं HTTP काय असतं? तर काय असतं हे HTTP? तर ऑप्शन क्रमांक सी, प्रोटोकॉल असतो बघा तो. फुल फॉर्म काय होतो? HTTP चा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल याचं काय होतं बघा? फुल फॉर्म होतो. समजलं? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. नेक्स्ट पहा, युजर नेम आणि पासवर्ड बरोबर आहेत की नाही हे पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? तर काय म्हणतात बघा, ऑप्शन क्रमांक बी, ऑथेंटिकेशन म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, ऑथेंटिकेशन. व्हायरसचा लॉंग फॉर्म काय असतं? व्हायरसचा लॉंग फॉर्म काय असतं? तर बघा, व्हिक्टल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज. लक्षात ठेवायचंय. कॉम्प्युटर हॅकर पासून स्वतःच्या कॉम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी काय इन्स्टॉल केलेलं पाहिजे? तर फायरवॉल. लक्षात ठेवायचंय, फायरवॉल या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं पाहिजे. इंटरनेटद्वारे सामान किंवा वस्तूंच्या देवाणघेवाणीला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? ई कॉमर्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ई कॉमर्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट पहा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कोणताही टेक्स्ट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता शॉर्टकट वापरला जातो? कोणता शॉर्टकट वापरला जातो? तो ऑप्शन क्रमांक बी, कंट्रोल प्लस एफ. लक्षात ठेवायचं बघा, कंट्रोल प्लस एफ या ठिकाणी वापरला जातो. नेक्स्ट पहा, कट कमांड साठी कोणतं कीबोर्ड शॉर्टकट वापरलं जातं? तो ऑप्शन क्रमांक डी, कंट्रोल प्लस एक्स हे वापरलं जातं. कंट्रोल प्लस एक्स हे
पीसीचा फुल फॉर्म काय असतो? तर पीसीचा लॉंग फॉर्म असतो बघा पर्सनल कॉम्प्युटर. ऑप्शन क्रमांक ए पर्सनल कॉम्प्युटर. खालीलपैकी कोणतं कार्य संगणक करत नाही? मध्ये केबीचा फुल फॉर्म काय असतो? केबीचा फुल फॉर्म काय असतो? तर काय असतं बघा किलोबाईट. लक्षात ठेवायचं बघा किलोबाईट असतं. मायक्रो प्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात? मायक्रो प्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात? मायक्रो चिप असं म्हणतात. लक्षात ठेवा मायक्रो चिप. नेक्स्ट आहे बघा कोणाद्वारे इनपुटचं आउटपुटमध्ये रूपांतर केलं जातं? कोणाद्वारे इनपुटचं आउटपुटमध्ये रूपांतर केलं जातं? तर सीपीयू. ऑप्शन क्रमांक सी. सीपीयूचं या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणता सर्वात मोठा, वेगवान आणि महागडा संगणक आहे? तर ऑप्शन क्रमांक बी सुपर कॉम्प्युटर. कोणता आहे बघा तो? सुपर कॉम्प्युटर. नेक्स्ट आहे पहा प्रोसेसरचे 3 मुख्य भाग कोणते? प्रोसेसरचे 3 मुख्य भाग कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक डी एएलयू, त्याच्यानंतर कंट्रोल युनिट आणि रजिस्टर. हे काय बघा या ठिकाणी महत्त्वाचे युनिट आहेत. पुढीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे? कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये? तो ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे बघा. ओरॅकल ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. बाकीच्या सगळ्यात पहा. खालीलपैकी कोणतं डेटाबेसशी संबंधित आहे? डेटाबेसशी संबंधित आहे. तर एम-एस एक्सेस हे काय बघा डेटाबेसशी संबंधित आहे. एम-एस एक्सेस. खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाईट नाही? खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाईट नाही आहे? तर जीमेल. लक्षात ठेवायचं बघा जीमेल नाही आहे. पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणता आहे? सर्वात वेगवान प्रिंटर कोणता आहे? तर लेझर प्रिंटर आहे. लक्षात ठेवा लेझर प्रिंटर. कॉम्प्युटर कीबोर्डमध्ये एफ द्वारे वापरल्या जाणाऱ्या फंक्शन कीची संख्या किती असते? तर किती असते बघा 12 बटणं असतात बघा वरती. फंक्शन की म्हणतात त्याला F1 F2 नसतं का? 12 असते. नेक्स्ट बघा वेब पेज डिझाइन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज खालीलपैकी कोणती आहे? खालीलपैकी कोणती आहे? तर कोणती बघा HTML. लक्षात ठेवा HTML ही आहे. नेक्स्ट पहा IM चे संपूर्ण स्वरूप टिंब-टिंब हे आहे. कोणते बघा इन्स्टंट मेसेजिंग. इन्स्टंट मेसेजिंग. बघा डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेमचा शेवटच्या भागाला काय म्हणतात? तर डोमेन कोड्स असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी डोमेन कोड्स. नेक्स्ट पहा इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्यूमेरिक ऍड्रेस असतो त्याला टिंब-टिंब असं म्हणतात. त्याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए आयपी ऍड्रेस. त्याला काय म्हणतात? आयपी ऍड्रेस. नेक्स्ट पहा डीएनएस म्हणजे काय? डीएनएस म्हणजे काय? तर डोमेन नेम सिस्टीम. याला काय म्हणतात? डोमेन नेम सिस्टीम. F1, F2, F3 या सगळ्या कीबोर्ड्सवर कीला फंक्शन की असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1. काय म्हणतात त्याला? फंक्शन कीज असं म्हटलं जातं. डिजिटल पासून एनालॉग मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए मॉड्युलेशन. काय प्रश्न आहे बघा 0 ते 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना काय म्हणतात? तर आताच बघितलं होतं आपण त्यांना काय म्हणतात? न्यूमेरिक कीज म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी न्यूमेरिक कीज. कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजना काय म्हणतात? कीबोर्डवर जे काही बाण असतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना ऑप्शन क्रमांक बी नेव्हिगेशन कीज असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नेव्हिगेशन कीज. कॉम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर कॉम्प्युटरवर गेम खेळण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर जॉयस्टिक. कोणतं? जॉयस्टिक हे जे काही उपकरण आहे हे वापरलं जातं. पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणतं उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही? काय प्रश्न बघा इनपुट डिव्हाइस नाही. तर कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक ए
मॉनिटर कोणतं आहे बघा ते मॉनिटर. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कॉम्प्युटर मेमरीचं एकक कोणतं आहे? कॉम्प्युटर मेमरीचं एकक कोणतं आहे? तर किलोबाइट्स. ऑप्शन क्रमांक बी किलोबाइट्स ही आहे. नेक्स्ट आहे पहा रँडम ॲक्सेस मेमरी रॅम ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? कोणत्या प्रकारची मेमरी आहे? तर ही ऑप्शन क्रमांक बी टेम्पररी याला आपण तात्पुरती मेमरी सुद्धा म्हणतो. कशाला? रॅमला. नेक्स्ट हे पहा खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टम पैकी कशामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो? तर ऑप्शन क्रमांक सी. बघा लिनक्समध्ये नसतो बघा. खालीलपैकी कोणती वैध विंडोज फाईल सिस्टम नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक सी FAT8 FAT8 ही नाही पहा. नेक्स्ट आहे पहा विंडोज प्लस एलचा उपयोग कशासाठी केला जातो? विंडोज प्लस एलचा उपयोग तर बघा ऑप्शन क्रमांक सी जो की आपला डेस्कटॉप आहे हा लॉक करण्यासाठी करण्यात येतो. नेक्स्ट आहे भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कोणत्या ठिकाणी केला होता? तर भारतामध्ये ऑप्शन क्रमांक बी मुख्य पोस्ट ऑफिस बँगलोर या ठिकाणी केला होता. अँड्रॉइड काय आहे? तर अँड्रॉइड काय आहे? मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जुलै 2005 मध्ये कोणत्या कंपनीने अँड्रॉइड कंपनीला सुमारे $5 करोड मध्ये विकत घेतलं? बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी गुगल. नेक्स्ट बघा सर्व वर्ड डॉक्युमेंट्स डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन काय असतं? तर ऑप्शन क्रमांक ए DOC डॉक असतं. क्रमांक 7 बायनरी कोड मध्ये कसा लिहिला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी 111 असा लिहिला जातो. MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये अक्षरेखालील रेड लाईन काय दर्शवते? तर डॉक्युमेंट्समध्ये अक्षराखालील जे काही डॉट लाईन असते ती स्पेलिंगची मिस्टेक दर्शवते. स्पेलिंग मिस्टेक दर्शवते. भारतामध्ये विकसित झालेल्या परम सुपर कॉम्प्युटरची स्थापना कोणत्या संस्थेने केली आहे? तर ऑप्शन्स क्रमांक सी सीडॅक. सीडॅक या कंपनीने केली आहे. कोणत्या? सीडॅक. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. जेव्हा कॉम्प्युटरवर आपण एखाद्या डॉक्युमेंट फाईलमध्ये काम करत असतो, तेव्हा ते डॉक्युमेंट तात्पुरते कोठे साठवले जाते? तात्पुरते कोठे साठवले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी रॅममध्ये साठवले जाते. कुठे? रॅममध्ये साठवले जाते. IBMचं पूर्ण नाव काय आहे? IBMचं पूर्ण नाव काय आहे? इंटरनॅशनल बिझनेस मशीन. IBMचा लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल बिझनेस मशीन. नेक्स्ट आहे कोणते स्टोरेजचं सर्वात मोठं युनिट आहे? कोणतं स्टोरेजचं सर्वात मोठं युनिट आहे? तर TB याला आपण काय म्हणतो? टेराबाइट असे म्हणतो. किती बाइट्स एकत्र येऊन 1 किलोबाइट बनते? तर 1024 1024 बाईट एकत्र येऊन बघा 1 किलोबाइट बनतं. डॉक्सचं फुल फॉर्म काय आहे? DOS याचं लॉंग फॉर्म काय आहे? तर डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. ऑप्शन क्रमांक सी डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. नेक्स्ट आहे ओरॅकल काय आहे? ओरॅकल काय आहे? डाटाबेस सॉफ्टवेअर आहे. ऑप्शन क्रमांक बी डाटाबेस सॉफ्टवेअर आहे. टॅली सॉफ्टवेअरचा उपयोग कशासाठी केला जातो? टॅली सॉफ्टवेअरचा उपयोग ऑप्शन क्रमांक बी अकाउंटिंग साठी केला जातो. कशासाठी केला जातो? अकाउंटिंग साठी केला जातो. लाईक्स कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? लाईक्स कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे? तर ओपन सोर्स. ऑप्शन क्रमांक ए ओपन सोर्स. जेव्हा एका संगणकामध्ये 2 प्रोसेसर लावले जातात, त्यास काय म्हणतात? त्यास पॅरलल प्रोसेसिंग असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी पॅरलल प्रोसेसिंग असं म्हटलं जातं. वेब पेजवर काय प्रश्न आहे? वेब पेजवर एका लिंकवर क्लिक केल्यानंतर दुसरा वेब पेज ओपन होतो, त्यास काय म्हटलं जातं? त्यास बघा हायपर लिंक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? हायपर लिंक असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे भारतामध्ये इंटरनेट सुविधा कधीपासून चालू झाली? तर 1995 पासून 1995
1995 पासून भारतामध्ये इंटरनेट सुविधा चालू झाली होती. व्हायरस काय आहे? तर व्हायरस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक प्रोग्राम आहे. काय बघा प्रोग्राम आहे. हा एक प्रकारचा प्रोग्राम आहे, ज्याचा वापर करून आपल्या संगणकाला इजा पोहोचवली जाते. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते विनामूल्य ईमेल सेवा प्रदान करतं? तर सगळेच बघा रेडअप मेल, याहू, हॉटमेल हे सगळे करत असतात. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये इंटरनेटचा वापर केला जातो. यापैकी कोणत्या कॉम्प्युटरचा प्रोसेसरशी संबंध नाही आहे? तर Android याचं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणतं एक स्टोरेजचं माध्यम नाही? खालीलपैकी स्टोरेजचं माध्यम नाही तर कीबोर्ड. बाकी बघा हार्ड डिस्क मध्ये सुद्धा स्टोरेज साठवला जातो. फ्लॅश ड्राईव्ह मध्ये सुद्धा, DVD मध्ये सुद्धा या ठिकाणी असतो बघा. खालीलपैकी कोणतं एक मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर नाही? मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर कोणतं नाही तर फोटोशॉप वेगळं आहे बघा. यामध्ये फोटो एडिट केले जातात. बाकी बघा MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट हे काय आहेत बघा मायक्रोसॉफ्टचे या ठिकाणी पार्ट आहेत. नेक्स्ट आहे बघा SRAM, DRAM आणि EDORAM हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत? कशाशी संबंधित आहेत? तर रॅन्डम ॲक्सेस मेमरीशी संबंधित आहेत. संगणकाचा वेग वाढवण्यासाठी CPU आणि RAM यांच्या जोडणीमध्ये खालीलपैकी काय वापरलं जातं? तर ऑप्शन क्रमांक बी कॅचे मेमरी वापरली जाते पहा. नेक्स्ट आहे पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर कोणता बनवला गेला होता? पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर तर परम 8000 हा बनवला होता. लक्षात ठेवा परम 8000 हा पहिला सुपर कॉम्प्युटर बनवला होता. नेक्स्ट आहे पुढीलपैकी हे जनरल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही. कोणतं नाही? तर डॉस. ऑप्शन क्रमांक 2 डॉस हे काय बघा जनरल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही. पुढीलपैकी युटिलिटी सॉफ्टवेअर कोणतं आहे? पुढीलपैकी युटिलिटी सॉफ्टवेअर कोणतं आहे? तर बॅकअप. ऑप्शन क्रमांक 4 बॅकअप. यापैकी ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण कोणतं आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण कोणतं आहे? तर डॉस. ऑप्शन क्रमांक 4 डॉस. यापैकी संगणक क्षेत्रातील संधी कोणत्या आहेत? संगणक क्षेत्रामधील संधी कोणत्या आहेत? तर बघा सॉफ्टवेअर क्षेत्र, हार्डवेअर क्षेत्र आणि प्रशिक्षण म्हणजे यापैकी सर्व आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाते? ऑप्शन क्रमांक ए ब्राउझरवरच आपण या ठिकाणी सर्च करत असतो. आकर्षक आणि मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? बरोबर उत्तर आहे प्रेझेंटेशन वापरलं जातं. प्रेझेंटेशन ऑप्शन क्रमांक 3. संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचं जे काही कार्य तो कोण करतं? तर कंट्रोल युनिट कोण करतं बघा कंट्रोल युनिट करतं. नेक्स्ट आहे पुढीलपैकी सेकंडरी मेमरीची उदाहरणे कोणती आहेत? सेकंडरी मेमरीची उदाहरणे कोणती आहेत? हार्ड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क आणि पेन ड्राईव्ह ह्या सगळे आहेत बघा सेकंडरी मेमरीचे या ठिकाणी उदाहरण आहेत. PDF म्हणजे काय? तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट यालाच आपण काय म्हणतो पहा PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. DOS म्हणजे काय? तर DOS म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. लक्षात ठेवा डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. ALU म्हणजे काय? ALU म्हणजे अरिथमॅटिक लॉ अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. ऑप्शन क्रमांक ए. संगणकाचे मुख्य घटक कोणते आहेत? तर संगणकाचे मुख्य घटक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. काय पहा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे मुख्य घटक आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. संगणकाला दिलेल्या सूचनाचा संच म्हणजे टिंबटिंब होय. म्हणजेच काय प्रोग्राम होय. ऑप्शन क्रमांक 2 प्रोग्राम. CPU मध्ये प्रक्रिया झाल्यानंतर संगणकाकडून वापरकर्त्यास माहिती पुरवणाऱ्या साधनांना कोणती उपकरणे म्हणतात? त्याला प्रधान उपकरणे असे म्हणतात. कोणती उपकरणे? प्रधान. रॅम. रॅमला प्रायमरी स्टोरेज असं सुद्धा म्हटलं जातं. हे विधान कसं आहे पहा. एकदम बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट आहे संगणकाचे व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी
आपल्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतो आपण? तर अँटीव्हायरस या ठिकाणी वापरला जातो. कोणता? अँटीव्हायरस. इंटरनेटमधील डब्ल्यू-डब्ल्यू-डब्ल्यू म्हणजे काय? म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब. Google काय आहे? Google हे काय आहे? तर Google एक सर्च इंजिन आहे. काय आहे पहा? सर्च इंजिन. ईमेल म्हणजे काय? ईमेल म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक मेलिंग. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेलिंग. खालीलपैकी सर्वाधिक वापरण्यात येणारा प्रोटोकॉल कोणता आहे? तर कोणता आहे? HTTP. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी आपलं करेक्ट आन्सर बघा. HTTP डबल डॉट परत डबल स्लॅश. खालीलपैकी सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याची सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.